चला अजून या मेथीची भाजी. तर इथे बघा मेथीची भाजी एक जोडी मी स्वच्छ अशी साफ करून घेतली. याला धुवून घेऊया पहिला आपण. इकडे आपण पॅन मांडलंय. याच्यामध्ये आपल्याला 1 चमच तेल टाकायचे. जास्त आपली भाजी नाही, फक्त एक जोडी आहे ना, तर आपण 1 चमचा तेल टाकलं. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण लसूण ठेचलेलं टाकूया. आणि बघा इथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, ती पण टाकायची. व्यवस्थित मिरची आणि लसूण आपल्याला 2-3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे. बघा लसूण आणि हिरवी मिरची बघा मस्त असं परतून घेतले. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकूया. धुवून घ्यायची 2-3 पाण्याने स्वच्छ, कारण त्यात ना माती असते भरपूर अशी. त्यानंतर इथे 1 चमचा ना मुगाची डाळ होती, धुवून घेतली मी. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन मिनिटासाठी याच्यावर झाकून ठेवूया आपण, म्हणजे याला पाणी सुटेल थोडंसं. 2 मिनिटं झाले बघा. बघा भाजी एकदम अशी शिजून थोडीशी झाली. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. अजून शिजून ही कमी होईल खूप, त्यामुळे मीठ थोडंसं जपून टाकायचे. ते बघा शेंगदाण्याचं कूट घेतले मी, छान असे शेंगदाणे भाजून घातलं मी. थोडंसं असं कूट टाकते. शेंगदाणे खरपूस असे भाजले ना तर भाजीला पण चव खूप छान लागते. एकदम मस्त आणि खूप छान लागते ही भाजी अशी खायला. फक्त लसूण टाकून बनवली ना मेथीची भाजी तरी पण खूप छान लागते. आपण झाकण ठेवूया आणि अजून 1-2 मिनिटासाठी याला शिजून देऊया. जास्त वेळ फक्त